वलन हसे वलन हसे हाय करे कृष्ण करे घड़िए 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 गुजर सुंदर के गाना एवढा सुंदर आहे. तुकोकर आहे रे प्रभुराम परमात्म्याचं सुंदरपणाचं वर्णन करत असताना अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. अनेक अवतारापैकी अनेक अवतार आहेत भगवंताचे, पण अनेक अवतार घेतले असताना एक 2-3 अवतारच आम्हाला आवडतात असं साधू संतांना सांगितलं. अनेक अवतार आवडायसारखे नाहीत, पण सुंदर जे अवतार आहेत एक 2-3 अवतार, राम बरोबा, कृष्ण बरोबा, विठ्ठल बरोबा, गोपाळ बरोबा, राम आणि कृष्ण हे 2 अवतार आम्हाला आवडायसारखे. आणखी एक त्याला प्रमाण आहे. सुंदर ते दान मांडीवर घेऊन कौशल्या जननी गीती गाय, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळ गवळणी खेळतात, असंही एक प्रमाण आहे. म्हणजे असे अनेक अवतार भगवंताचे झाले, परंतु 2-3 अवतार आम्हाला सुंदर वाटतात. सुंदर वाटतात काय सांगू, सुंदरपणाची साम्यता असं एक प्रमाण आहे महाराजांचं. असं एक महाराजांचं प्रमाण आहे. आणि ते पुढं जाऊन एवढं म्हणजे साधू संतांनाच आवडलं असं नाही, तर भगवान श्रीकृष्ण आपल्या शंकराला सुद्धा आवडलेले खूप आहे. की भगवान श्रीकृष्ण शंकराला त्या ठिकाणी प्रभू रामाचं नाम आवडतं, पण रूपाचा विचार करत असताना भगवान श्रीकृष्णाचं रूप आवडतं. रूप श्रीकृष्णाचं आवडतं, नाम रामाचं आवडतं. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला, असे वर्णन आहे. म्हणजे एवढा सुंदर भगवान आहे, एवढा रूपवान आहे. आता बघा तुम्ही महिलेचा जर विचार केला तर महिलेमध्ये सुंदर कोण आहे, लक्ष्मी, बरोबर आहे ना. आणि पुरुषाचा जर विचार केला तर पुरुषामध्ये सुंदर कोण आहे, मदन आहे, मदन आहे. पण लक्ष्मी आणि मदन हे दोन्हीही नाही तर चंद्र सूर्य सुद्धा, हे दोन्ही तर सोडा, पण चंद्र सूर्य सुद्धा त्याच्या रूपापुढे फेकले पडतात. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेळे, मदन पट आले बापुढे, तेथे कुणीकडे इंद्रचंद्र, तेथे कुणीकडे इंद्रचंद्र. मग सुंदर किती आहे, किती सुंदर आहे. महाराज म्हणाले एकाचं वर्णनच करता येत नाही. एवढा भगवान सुंदर आहे, एवढा गुणवान आहे, असा गुणवान, असा सुंदर, असा जर देव असेल ना तर त्याच्याकडे आपले इंद्रिय लावायला काय हरकत आहे. म्हणून महाराज म्हणाले जे काय आपले डोळे आहेत, जे कान आहेत